नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गौतम दारू प्यायलेला असतो आणि तो मुद्दामूनच मनस्वीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मनस्वी रागाच्या भरामध्ये अशी काहीतरी रिॲक्ट करेल की तिचं सत्य त्यांच्या समोर येईल. आणि तेच प्रेक्षकांनो झालेलं असतं. इथे आता गौतमच्या हुशारीमुळे मनस्विनीचं सत्य समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, मनस्विनीने डोळ्यामध्ये लेन्स टाकलेली असते. ती लेन्स तिची आता खाली पडलेली असते. तेव्हा गौतम ती उचलतो आणि आपल्या बोटावरती घेऊन बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, परषोत्तम म्हणत असतो की मॅडम, तुम्ही डोळ्यामध्ये लेन्स टाकली होती का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीचं लक्ष जातं. तिला असं वाटतं की माझी लेन्स ही जर निघालेली गौतमने बघितली तर माझा एक डोळा निळा आणि एक डोळा घारा दिसेल. त्यामुळे माझ्या डोळ्याकडे यांचं लक्ष जाण्याआधी मला इथून जायला हवं. तेव्हा लगेचच डोळ्यावरती हात घेऊन मनस्विनी तिथून निघून जाते. तर इथे पुरुषोत्तम म्हणत असतो, का रे गौतम, काय गरज होती तुला असं वागायची? दारू पितोस तर पितोस आणि सरकारच्या वाकड्यात कशाला जातोस? आता सरकारने जर तुला इथे लोळवलं असतं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौतम म्हणत असतो की परषोत्तम, संध्याकाळी थोडासा वेळ काढ, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी म्हणत असते की आता जर माझ्या डोळ्याचं सत्य यांच्या समोर आलं असतं तर मी मनस्विनी नाही आहे हे यांना कळलं असतं. काहीही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टी नावावरती होईपर्यंत मला हे माझं गुपित लपून ठेवायचं आहे. एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सखीची सही झाली की मग या सगळ्यांना त्यांची लायकी दाखवते, असं आता मनस्विनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गौतम आणि पुरुषोत्तम खूप दिवसानंतर एकत्र ड्रिंक करायला बसलेले असतात. तेव्हा इथे पुरुषोत्तम म्हणत असतो की गौतम, किती दिवसांनी आपण असे बसलो ना, तू, मी आणि आपला राघवदादा. आपला राघवदादा आपल्या आयुष्यातून गेला आणि आपलं आयुष्य संपल्यासारखं झालं ना. म्हणजे बघ ना, आपला राघवदादा होता तेव्हा या घरामध्ये सगळ्यांना तेवढाच मान, तेवढाच आदर होता. आणि आता बघ, राघवदादा गेल्यापासून तू स्वतःला इथे दारूच्या आहारी घेऊन गेलास. बघ स्वतःची काय हालत करून घेतलीस. आणि मी सरकारची इथे मागे पुढे जी हुजुरी करत बसलो. तेव्हा इथे गौतम म्हणतो, मग कशाला सरकारच्या मागे पुढे करतो? काय गरज काय आहे तिच्या मागे पुढे करायची? तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो, ए बाबा, तू गप्प बसा. तू मला काही करायला सांगू नकोस. मला तुझ्यासारखं तिच्याबरोबर वैर घ्यायचं नाही आहे. माझ्या ते नाही होणार. मला तिच्या वाकड्यात जायचं नाही. इतकी मोठी रिस्क घेऊन मी काय करू? पण मला सरकारचा एक स्वभाव आवडत नाही. ती माझ्या मीनाक्षीला ज्या पद्धतीने बोलते ना, अरे आमचं बाळ गेले रे, पण ती मुद्दामून सारखं बाळावरूनच टोमणे देत असते आणि मला ते सहन होत नाही. तेव्हा जसं चाललंय ते चालू असू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा इथे सगळ्यांना, लहान मुलांना गोष्ट सांगत असतो, चेटकिणीची आणि राजाची. तेव्हा इथे गोष्ट सांगत असताना आता छकुलीला झोप येते. तेव्हा ती गोष्ट ऐकत कान्हाच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि आता झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा गोष्ट सांगत आहे, लहान मुलं ऐकत आहेत, एक मुलगी त्याच्या मांडीवरती झोपले. हे चित्र आता सखीला खूप आवडतं. सखीला वाटतं की कान्हालासुद्धा लहान मुलं खूपच जास्त आवडतात वाटतं आणि कान्हा तिची काळजीसुद्धा घेत असतो. छकुलीच्या डोक्यावरती हात फिरवत असतो, तिला ठोपटत असतो. तेव्हा सखी बघत असते, तिला आपल्या बाबांची आठवण येते. तिचे बाबासुद्धा तिला मांडीवरती घ्यायचे आणि तिला गोष्ट सांगायचे आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इथे प्रोत्साहित करायचे. हे सगळं सखीला आठवत असतं, कशा पद्धतीने तिचे आई वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण अचानकपणे त्यांच्या आयुष्यातला आनंदच निघून गेला तिच्या बाबांबरोबर. तर प्रेक्षकांनो, इथे आता एक माणूस आलेला असतो आणि तो कान्हाचा फोटो काढतो. आपल्या मोबाईलमध्ये कान्हाचा फोटो काढून तो निघून जातो. तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की तू बघतोयस ना गौतम, जे काही चाललंय ना आपल्या घरामध्ये ते मला चालत नाही आहे, आवडत नाही आहे. आपली वहिनी आधी किती चांगली होती रे. ती मला आपल्या आईसारखी वाटायची. प्रत्येक गोष्ट आपण वहिनीला सांगत होतो आणि तीसुद्धा आपल्याला जीव लावायची. पण आता बघ, राघवदादा गेल्यापासून आपली वहिनी राहिलीच नाही रे. सरकार झाली आहे ती सरकार
अशी वागली असती वहिनी कधी, याचा मी विचारसुद्धा केला नसता. तेव्हा इथे गौतम म्हणत असतो की पुरुषोत्तम, तेच तर मला तुला सांगायचं आहे ना. खरं तर तुला महत्त्वाची गोष्ट हीच सांगायची आहे की ही जी वहिनी आहे ना, ती आपली खरी वहिनी नाहीच आहे. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो, काय काय म्हणालास तू? तेव्हा गौतम म्हणतो, अरे ही जी वहिनी आहे ना, ती आपली खरी वहिनी नाहीच आहे. आपली खरी वहिनी दुसरीच कुणीतरी आहे आणि ही दुसरी कुणीतरी आहे. तेवढ्यातच पुरुषोत्तमला झोप आलेली असते. तेव्हा गौतम म्हणतो, काय रे पुरुषोत्तम, झोपलास तू लगेच? तुला झोप आली असेल, पण माझी झोप मात्र उडाली आहे. जोपर्यंत मी ह्या बाईचं मनस्विनीचं सत्य शोधून काढत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे. मला माहिती आहे ही आमची वहिनी असूच शकत नाही. माणूस बदलतो, पण इतका? माझी वहिनी असं कधीच करणार नाही. ती एक वेळ आम्हाला त्रास देईल, हे मी मान्य करू शकतो. पण सखीचं काय? सखी तर तिच्या पोटची मुलगी आहे ना, तिला का ती त्रास देईल? असा प्रश्न इथे त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो. त्यानंतर त्याच्याकडे असलेले दाणे तो आणून आता डस्टबिनमध्ये टाकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मीनाक्षीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. ती आता लहान मुलाला तिच्या मिस करत असते, तिच्या बाळाला मिस करत असते. तिने इथे एक बाहुली आपल्या हृदयाशी पकडून ठेवलेली असते आणि ती रडत असते. तेव्हा ती म्हणत असते की सरकार, आई होणं काय असतं, आई म्हणजे काय असतं, हे तुम्हाला कधीच नाही कळणार. तेव्हा बायका तिला म्हणालेल्या असतात की तुझं कधीच चांगलं होणार नाही, तुझं वाटोळं वाटोळं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांनी तिला बद्दुवाच दिलेल्या असतात. तेव्हा इथे मीनाक्षीला वाईट वाटलेलं असतं. मीनाक्षी म्हणते की मला तुम्ही सगळ्यांच्या नजरेत पाडलंत ना, सरकार आता तुम्ही बघाच, तुमचंसुद्धा कधी चांगलं होणार नाही. या मीनाक्षीची हाय लागेल तुम्हाला. आत्तापर्यंत सरकार बनून तुम्ही आम्हाला सगळ्यांना तुमच्या तालावरती नाचवताय ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, असं इथे मीनाक्षी आता म्हणत असते. माझं बाळ गेलं हे तुम्हाला माहिती असूनसुद्धा तुम्ही विनाकारण त्याच्यावरती मीठ चोळत असताना, मला त्रास देत असता. तुमचंसुद्धा कधीच चांगलं होणार नाही आहे. अशी हाय लागेल ना माझी, की सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छकुली झोपलेली असते. तेव्हा तिथे तिची आई आहे, तरी म्हणते, झोपली का छकुली? बरं चल बाळा चल, उद्या शाळेत जायचं आहे ना, झोपायला चल. तेव्हा ती म्हणते, नाही मला कान्हादादा बरोबरच झोपायचं आहे. तेव्हा इथे आता कान्हा म्हणतो, नाही छकुली नाही, आई घ्यायला आली की नाही, जा बरं आता जाऊन झोपा, मी उद्यासुद्धा तुम्हाला गोष्ट सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे पालक येतात, आपापल्या मुलांना आता घेऊन जातात. तेव्हा इथे कान्हा सगळ्यांना गुड नाईट विश करतो. त्यानंतर इथे सखी येते आणि म्हणत असते, काय मग कान्हा, तुला लहान मुलं आवडतात का? तेव्हा कान्हा म्हणतो, अरे हां ते, नाही नाही, मला लहान मुलं आवडत नाही, मी लहान मुलांना आवडतो. आता काय करायचं? कान्हाच मॅजिक, माझ्याकडे मॅजिक आहे ना, तेव्हा मी लहान मुलांना खूपच जास्त आवडतो, म्हणून ते माझ्या आजूबाजूला येऊन असे खेळत असतात, रांगत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी काही हसत नाही. कान्हा म्हणतो, काय झालं, माझा पंच नाही आवडला का? आता एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण मनामध्ये ठरवलंच असेल की याची कुठलीही गोष्ट आवडणार नाही आहे, तर तुम्हाला माझा पंच का आवडेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते, एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये इतकाही गैरसमज निर्माण करू नये की स्वतःच ठरवायचं की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते ते. तेव्हा कान्हा म्हणतो, अच्छा, म्हणजे मला तुमच्याबद्दल गैरसमज झाला आहे का? याचा अर्थ तुम्हाला माझ्याबद्दल कुठली तरी गोष्ट आवडते, बरोबर ना? तेव्हा इथे सखी आता गप्पच बसते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, खरं सांगू का, मला आहे ना, लहान मुलं खरंच खूप आवडतात. म्हणजे मला लहान मुलांना असं मांडीवरती ठोपटायला आवडतं. माझी आईसुद्धा माझ्या मांडीवरती डोकं ठेवायची आणि मग मी तिला असं ठोपटायचो. आताच काल परवाची गोष्ट आहे. तेव्हा सखी म्हणते, काय काल परवाची गोष्ट आहे? पण कान्हा, तू तर मला म्हणाला होतास की तुझे आईवडील लहानपणीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले म्हणून. तेव्हा कान्हानेच तिला सांगितलं होतं की माझे आईवडील रस्त्याने चालत होते आणि एका श्रीमंत माणसाची अशी गाडी आली आणि त्या माणसाने गाडीखाली माझ्या आईवडिलांना चिरडलं, असं प्रेक्षकांनो इथे आता कान्हा म्हणालेला असतो. तेव्हा सखी म्हणते की तुझे आईवडील तर लहानपणी गेले, मग तू काल परवाचीच गोष्ट आहे असं कसं म्हणालास? तेव्हा कान्हा आता गप्पच बसतो. त्यानंतर गौतम दारू पिऊन बाहेर आलेला असतो. मनस्विनीचा फोटो बघून त्याला खूपच जास्त राग येतो.
तेव्हा गौतम म्हणत असतो की सरकार, तुमचाच फोटो आहे ना हा, सरकारचा फोटो, म्हणजे सरकार जे काही बोलणार ते आम्ही ऐकायचं, बरोबर ना? पण मला पूर्णपणे खात्री आहे की हा जो फोटो आहे ना तो तुमचाच आहे, पण आमच्या वहिनीचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गौतम त्याच्या हातामध्ये असलेली बाटली त्या फोटोवरती जोरात फेकून मारतो. काचसुद्धा फुटते आणि फोटोसुद्धा खाली पडून आता फुटतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी मनस्विनी आलेली असते आणि मीनाक्षीसुद्धा धावत पडत येते. मनस्विनी म्हणत असते, हे काय, माझा फोटो कसा काय खाली पडला, फोटो कसा काय फुटला? तेव्हा मीनाक्षी म्हणते, मला माहीत नाही, मी आतमध्ये होते, आवाज झाला म्हणून बाहेर आले, तर इथे गौतम भाऊजी होते. तेव्हा मनस्विनी म्हणते, काय रे, माझा फोटो कसा काय फुटला? तेव्हा गौतम म्हणतो, मला नाही माहीत, मी नाही फोडला, मी दारू प्यायलोय ना, माझ्यातल्या दारूने फोडला असेल, पण मी नाही या फोडला. तेव्हा इथे मनस्विनी जोरदार गौतमच्या थोबाडीत देते. गौतम खालीच पडतो. तेवढ्यात तिथे आलेला असतो पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणतो, काय रे गौतम, तू असा का खाली झोपलेस? जा तुझ्या रूममध्ये जा, बेडवरती जाऊन झोप जा. तेव्हा इथे मनस्विनी पुरुषोत्तमची सुद्धा कॉलर पकडते आणि म्हणते, काय रे, काय चाललंय तुमचं? कामत हाऊसला तुम्ही काय दारुंड्याचा अड्डा करून ठेवलाय का? सगळेजण दारू पिताय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पुरुषोत्तम म्हणत असतो, नाही सरकार, नाही, पहिल्यांदाच मी थोडीशी घेतली नाही. तेव्हा इथे सॉरी सरकार, सॉरी, असं सुद्धा पुरुषोत्तम म्हणत असतो. पुरुषोत्तम म्हणतो, हे काय, इतका सुंदर निरागस फोटो खाली पडला आणि फुटला? सरकार, तुम्ही काळजी करू नका, मी हा फोटो आत्ताच्या आत्ता घेऊन जातो आणि बनवून आणतो हां. तेव्हा सरकार जोरात ओरडते आणि म्हणते, इतक्या रात्री तुझ्या बापाने दुकानं उघडी ठेवलीत का रे? सांग ना, इतक्या रात्री तुझं बाप देणार आहे माझा फोटो नीट करून? तेव्हा इथे मनस्विनी म्हणते की चला आत्ताच्या आत्ता निघा इथून. पुरुषोत्तम म्हणतो, सरकार, काळजी करू नका, उद्या सकाळीच हा फोटो घेऊन जातो आणि नीट करून आणतो हां. तेव्हा सरकार म्हणते, अजिबात नाही, हा फोटो घरातून बाहेर नाही गेला पाहिजे, अजिबात नाही गेला पाहिजे. हा फोटो घरामध्येच ठेवायचा आणि माणसाला इथे बोलवायचं आणि फोटो नीट करायला लावायचा, कळलं का? संदीप, लवकर इकडे ये, हा फोटो उचल आणि स्टडीमध्ये नेऊन ठेव, असं आता सरकारने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गौतमला अजून एक प्रश्न पडलेला असतो. गौतम म्हणत असतो की सरकार अशा का म्हणाल्या की फोटो घरातून बाहेर जाता कामा नये म्हणून? असं का बरं म्हणाले असतील? तेव्हा नक्कीच काहीतरी याच्यामागे रहस्य आहे आणि ते मला शोधून काढलं पाहिजे. पण एक सत्य मात्र नक्की आहे, ते म्हणजे ही बाई आमची वहिनी नाही, ही नक्कीच कोणीतरी दुसरी आहे, असं इकडे आता गौतमला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो की काल परवाची गोष्ट म्हणजे, खरं सांगू का तुम्हाला सखी मॅडम, माझे आई वडील जरी माझ्यापासून दूर असले तरीसुद्धा ते माझ्याबरोबरच आहेत असंच मला वाटतं. म्हणून असं म्हणायचं असतं ना, काल परवाची गोष्ट, तसं मी म्हणालो. कारण जरीसुद्धा ते माझ्याबरोबर नाही आहेत तरीसुद्धा ते माझ्याबरोबरच आहेत असं मला वाटतं. तेव्हा सखी म्हणते, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, कळलं मला, कळलं, तू आता रडू नकोस, समजलं मला सगळं. तेव्हा कान्हा म्हणतो, कान्हा, अरे काय करतोयस तू? आता सखी मॅडमला तुझ्यावरती संशय आला असता, म्हणजे तुझा मित्र निखिल आहे, त्याच्या आईवडिलांची कथा तू स्वतःच्या आईवडिलांची म्हणून सांगितलीस. जर ते आता सखी मॅडमला कळलं असतं तर? त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गौतमने शटर उघडलेलं असतं. गौतम जेव्हा दुकानाचं शटर उघडतो तेव्हा बघतो तर काय, समोर आता असते ती म्हणजे मनस्विनी. पण ती मनस्विनी नसून तेजस्विनी असते, त्यांची खरी वहिनी. तेव्हा प्रेक्षकांनो, खऱ्या वहिनीला बघितल्यानंतर लगेचच इथे गौतम आपल्या सखीला फोन करतो आणि म्हणतो, बबडी, अगं आपल्या इथे जी आता सरकार म्हणून जी बाई वावरते ना, ती तुझी खरी आई नाही आहे, ती खरी तर मनस्विनी आहे. असं प्रेक्षकांनो, आता मनस्विनी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावते आणि म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोबाईल हातातून गौतमचा खाली पडलेला असतो, पण तो चालूच असतो. जेव्हा इथे आता मनस्विनी त्याला गोळी मारते
तेव्हा सखीला आवाज आलेला असतो. तिच्या कमरेतला हंडा पाण्याचा खाली पडतो, कारण का ती जोरात ओरडते काका. आणि तेव्हा कान्हाचं तिच्याकडे लक्ष जातं. कान्हाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की सखी इतक्या जोरात का ओरडली, नक्की काय घडलं असेल. तर मनस्विनीला आता हे मान्य नसतं की गौतमला तिच्याबद्दलचं सत्य समजलेलं असतं आणि त्यामुळे तिने गौतमला मारून टाकलेलं असतं, पण हे सखीला समजलेलं असतं.